नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर जस्ट आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि निघालेलो आहोत आज ग्लोबल विलेजला. ग्लोबल विलेजसुद्धा इकडचे अगदी फेमस स्पॉट आहे आणि तिथे काय काय आहे हे आज मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. ग्लोबल विलेज ही दुबईतील अशी एक दुनिया आहे ना की तिथे गेल्यावर आपलं मन हरवल्याशिवाय राहणार नाही, कारण काय बघू आणि काय काय नको असं होऊन जातं. आत्ता तुम्ही बघालच तिथे इतके व्हरायटी ऑफ फूड्स आहेत, शॉपिंगचे ऑप्शन्स आहेत, एंटरटेनमेंट शोज आहेत आणि इतके सारे गेम्स आहेत की इथे येणारा प्रत्येकजण तिथे गेल्याशिवाय राहूच शकत नाही. हे वर्षातून 6 महिने चालू असतं, ज्याचं टायमिंग इव्हनिंगला 4 ते 12 असतं, पण आता रमादानमुळे 2 वाजेपर्यंत रात्री असतं. चला तर मग आता पोहोचलेलो आहोत आणि माझ्यासोबत आज तुम्हीसुद्धा एक्सप्लोअर करणार आहात आणि एक्सप्लोअर केल्यावरती तुम्हालासुद्धा बिलीव्ह होईल की ग्लोबल विलेज ही एन्जॉयमेंटसाठीची एक वेगळीच दुनिया आहे. तर आता आहे ना आम्ही दुसऱ्या एंट्रीला उतरलेलो आहोत. तर मेन एंट्रीला जाण्यासाठी अशी टुकटुकची गाडी आहे, तर ही आपल्याला मग मेन एंट्रन्सला पोहोचवणार. तर आता आम्ही ह्याच्यामध्ये बसतोय. तर मग चला, आपल्याला येताना ना आपली गाडी या रूटने पाठवतात, ज्यामुळे आपण आहे ना हा टुकटुकचा ऑप्शन घेतो आणि ह्याची कॉस्ट पर पर्सन 10 दिराम आहे. हाय कर. चला तर माझ्यासोबत बघण्यासाठी तुम्ही सुद्धा तितकेच एक्सायटेड असाल तर हा आहे एंट्रन्स ग्लोबल विलेजचा आणि बाहेरून इतका सुंदर आहे, तर मग आतून किती सुंदर असू शकतो याची कल्पना तर आपण करूच शकतो. दुबईतल्या कोणत्याही अट्रॅक्शनला तुम्हाला आता इतकाच क्राऊड दिसेल, कारण कारच रमादान संपलेलं आहे आणि प्रत्येकजण घराबाहेर फिरण्यासाठी निघालेला आहे. आणि एंट्री करता करताच आर्विकने मला दाखवलं, मम्मा ते बघ कॅमल येत आहेत. हा मेन एंट्रन्स गेटसुद्धा आहे ना स्पेशल मुवमेंट सेलिब्रेट करण्यासाठी ओकेशनली डिफरंट कलर्सने लाईटअप केला जातो आणि जो अगदी कॅप्चर करण्यासारखा असतो. ग्लोबल विलेज हे असं अट्रॅक्शन आहे की ज्यामध्ये तुम्हाला जगातले कितीतरी अट्रॅक्शन्स एकाच ठिकाणी बघायला मिळतील. त्याचबरोबर इथे आपल्याला टोटल 78 देशांच्या संस्कृतीची झलक बघायला मिळते. माझ्या मागे बघू शकताय किती मस्त आहे इकडे. इथे तुम्हाला आल्यावरती व्हरायटी ऑफ फूड्स, भरपूर शॉपिंगचे ऑप्शन, त्याच्यानंतर खूप सारी एंटरटेनमेंट आणि शोज बघायला मिळणार आहेत आणि एन्जॉय करण्यासाठी इथे भरपूर सारं आहे. तर इथे एंट्री केल्यावरती तुमची चेकिंग होते, तुमची तिकीट चेक होते, तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन काढल्यानंतर. आणि आता आम्ही एंट्री केलेली आहे आणि लवकरच काही शोज आहेत. आता रोज 5:30 वाजलेले आहेत, काही शोज आहेत या टायमिंगला, तर ते आम्हाला बघायचे आहेत. तर आम्ही आता लवकर तिकडे जातो आहे. तर मग चला. एंट्रीलाच इतकं सुंदर फाउंटन आहे आणि सततच्या चेंज होणाऱ्या लाईट्समुळे ना ते आणखी अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि सर्वात पहिल्यांदा फोटो काढण्यासाठी लोकांची इथूनच सुरुवात होते. आणि अगदी एंट्रीपासून संपूर्ण ग्लोबल विलेजमध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ फूड स्टॉल्स आणि रेस्टॉरंट्स बघायला मिळतील. सिंगापूरचा युनिव्हर्सल स्टुडिओ जसं आहे ना तसं इथे आहे. भरपूर सारे शोज आहेत. इथे तुम्ही बघू शकता सायबर सिटी स्टंट शो आहे आणि भरपूर सारे फूड स्टॉल्स तर आहेत. आणि इथे ना राईट साईडला बैठक आहे, म्हणजे बसून तुम्ही रिलॅक्समध्ये खाऊ शकता आणि ते अरेबिक स्टाईलमध्ये बैठक आहे. आणि सर्वात पहिलं इथे सिरिया पॅव्हिलियन आहे. असे भरपूर कंट्रीजचे तुम्हाला पॅव्हिलियन दिसतील इकडे. आणि इथून आपल्याला आतमध्ये बरेच शॉप्स दिसत आहेत सिरिया पॅव्हिलियनचे, जे त्यांच्या कल्चरल वस्तूंचे आहेत. असे टोटल 27 पवेलियन आहेत संपूर्ण ग्लोबल विलेजमध्ये. आफ्रिका, अमेरिका, चायना, इजिप्त, युरोप, इराण, ओमान, जपान, थायलंड आणि अगदी आपला इंडियासुद्धा असे बरेच पवेलियन इकडे आहेत. त्याल्यावरती माझ्या राईट साईडला दिसत असेल मेन स्टेज आणि अजून एक किड्स थिएटर आहे, जिथे तुम्हाला कंटिन्यू परफॉर्मन्स आणि लाईव्ह कॉन्सर्ट चालू असलेले दिसतील. आणि आपले बरेच सेलिब्रिटी, सिंगर्स इथे सर्व कॉन्सर्टसाठी, परफॉर्मन्ससाठी येत असतात. त्या बाजूला सर्व रांगेत पवेलियन आहे, ज्यामध्ये UAE दिसतंय. पण पहिल्यांदा आम्ही जातोय कार्निवलला, जिथे फन गेम्स आहेत. टोटल 31 राईड्स आहेत आणि 125 गेम्स आहेत. तर पहिला आम्ही ते एन्जॉय करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आलेलो आहोत कार्निवलला. तर इथे हे संपूर्ण अम्युजमेंट पार्क आहे. आजूबाजूच्या आवाजामुळे मी बरंचसा व्हॉइस ओव्हर केलेला आहे आजच्या ब्लॉगमध्ये. ग्लोबल विलेजच्या तिकीटचं विचाराल तर पर पर्सन 27 दिराम आहे. त्याचसोबत कार्निवलमधले गेम्स खेळण्यासाठी तुम्हाला वेगळा वंडर पॉईंटचा पास काढावा लागतो.
जो आम्ही 200 दिरहमचा घेतला आहे, ज्याच्यामुळे आर्विकची तिकीट त्यामध्ये फ्री झालेली आहे. आणि ते जसे जसे राईड्स करणार ना, प्रत्येक राईडचे 15 पॉईंट्स 20 पॉईंट्स हे त्यातनं रिडीम होत राहणार. तर आम्ही आमच्या दोघांचे तिकीट्स आणि हे वंडर पॉईंटचा पास हा ऑनलाईनच काढला होता, जो कलेक्ट करण्यासाठी आता मंदार गेलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता. सांगितल्याप्रमाणे या कार्निवल सेक्शनमध्ये लहान मोठ्या 31 राईड्स आणि टोटल 125 गेम्स आहेत. प्रत्येक राईडच्या एंट्रीला तुम्हाला ही हाईट मेजरिंग स्केल दिसेल, ज्यामध्ये मुलांचा हाईटचा क्रायटेरिया चेक करूनच त्यांना आतमध्ये एंट्री दिली जाते. इथे मागे आहे ना टेक्सास ट्रॅक राईड आहे, ज्याच्यामध्ये आर्विक पहिल्यांदा एकटा बसणार आहे. त्याच्या लाईफमधली पहिली राईड आहे की जी तो एकटा करणार आहे. आणि तिथे मंदार त्याच्यासोबत उभे आहेत, तो रांगेमध्ये आहे. इथे हाईट मेजर झाली आणि मग हाईट मेजर झाल्यानंतर रांगेत त्या मुलानं उभं केलेलं आहे. आणि आता नेक्स्ट राऊंडमध्ये आर्विकसुद्धा जाणार आहे. आतापर्यंत तो बऱ्याचदा आहे ना सिंगल छोट्या छोट्या राईड्सवर बसलेला आहे, पण आज पहिल्यांदा तो एकटा बसणार आहे. मला एवढं भारी वाटतंय. होल्ड इट. पुढे आल्यावरती हे काही 3D गेम्स आहेत, ते मोठ्या मुलांसाठी आहेत. इथे माझ्या मागे आहे हाऊस ऑफ फिअर, पण याच्यामध्ये मिनिमम 10 इयर्सचं एज पाहिजे मुलांचं, त्याच्यामुळे आर्विकला इथे नेऊ नाही शकत. तर मग आता आम्ही दुसऱ्या राईडला जातोय. पण थ्रिलिंग राईड्स आवडतात त्यांना इथे खूप मस्त एन्जॉय करायला बऱ्याच राईड्स आहेत. आर्विक रेडी आहे माझ्यासोबत नेक्स्ट राईड करण्यासाठी. हबाना राईड आहे. आणि तर आता नेक्स्ट राऊंडमध्ये मी आणि आर्विक जाते. ॲक्च्युली राईड करायची होती थोडीशी आहे ना, त्याला हॅलोविनचा खूप वेळ आहे, त्याच्यामुळे थोडीशी थ्रिलिंग आणि थोडीशी टेरिफाईंग आहे, थोडी भीती वाटेल असं. पण त्याच्या एजसाठी ती नाही आहे, नाही तर मंदार आणि तो जाणार होते. आणि मस्त आहे, पूर्ण आहे ना एक हवेलीसारखं आहे, त्याच्यामध्ये भूताचं वगैरे असेल आणि असे आहे ना पूर्ण हे मूव्ह होते. पण आता ते जाऊ नाही शकणार. ज्यांना पण ॲडव्हेंचर आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स आवडतो त्यांच्यासाठी बऱ्याच राईड्स आहेत इथे. इथे हे असे बरेच गेम आहेत की त्यांनी सांगितलेला गेम जिंकल्यावरती आपल्याला असे सॉफ्ट टॉईज मिळणार. आर्विकची ना सर्व राईड्समध्ये फर्स्ट टाईम आहे, तर छोटे छोटे थ्रिलिंग का होईना पण करतोय. डॅशिंग कारमध्ये एकदा बसून आर्विकचं मन काही भरलं नाही आणि मला सुद्धा मग बसायचं होतं, त्यामुळे पुन्हा मग सेकंड राऊंड झाला आर्विकचा.
पुन्हा या राईडमध्ये आर्विक एकटा बसलेला आहे आणि अजिबात न घाबरता मस्त एन्जॉय करतोय. तर आता आम्ही तिघांना या राईडमध्ये बसतोय. बास्केट सारखा आहे. मोबाईल अलाउड नसल्यामुळे यामध्ये आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही. अजून एक इंटरेस्टिंग गेम आहे ते म्हणजे नेटमध्ये पाण्यातले डक्स जमा करायचे आणि त्या डक्सच्या खाली ना नंबर्स लिहिलेले आहेत. तेवढे पॉईंट जमा झाले म्हणजे आपल्याला सॉफ्ट टॉय मिळतो. या राईडमध्ये मला वाटलं की आर्विक रडतोय की काय, पण अजिबात नाही. कार्निवलचे बरेचसे गेम खेळल्यानंतर आता आम्ही पविलियन फिरून घेतोय, ज्यामध्ये जपान, अफगाणिस्तान आणि ओमान असे 3 शेजारी आहेत. प्रत्येक कंट्रीचं पविलियन हे त्या कंट्रीच्या एखाद्या सिग्निफिकंट स्ट्रक्चरला लक्षात ठेवून बनवलेलं आहे. हे कंटिन्यू करण्याआधी आम्ही थोडासा ब्रेक घेऊन काहीतरी खाऊन घेतोय. ते इथे ना रेल्वे मार्केट आहे, जिथे एंट्री केल्यावरती एक रेल्वेचं स्ट्रक्चर ठेवलेलं आहे आणि ज्यामध्ये छोटे छोटे शॉप्स आहेत, आईस्क्रीम वगैरे सर्व, आणि त्याच्यासमोर अगदी रेस्टॉरंट आणि बरेचसे फूड स्टॉल्स आहेत. प्रत्येक गोष्ट इतकी जास्त अट्रॅक्टिव्ह आणि कलरफुल आहे ना की त्याच्यामुळे मन एकदम आहे ना मोहून गेलेलं आहे इकडे आल्यावरती. आम्ही सुद्धा इथल्या एका रेस्टॉरंटमध्ये बसून खाऊन घेतलेलं आहे. त्याच वेळेला आमच्या शेजारी प्रॉपर अरेबिक रेस्टॉरंट होतं, ज्याचे टेबल्स आहेत ना थाला सिस्टम होते. बरेचसे मिनी आयकॉनिक लँडमार्कसुद्धा बघायला मिळतील. ताजमहल, आयफेल टॉवर, ट्विन टॉवर, बुर्ज अल अरब, एवढी सर्व अट्रॅक्शन्स आपल्याला ग्लोबल विलेजमध्ये बघायला मिळतात. म्हणून मिनी वर्ल्ड इन दुबई असंही म्हटलं जाते याला. तर आता थोड्या वेळ शो बघत आम्ही रिलॅक्स बसलेलो आहोत आणि आता फायरवर्क चालू झालेले आहेत ते बघतोय आम्ही. संपूर्ण ग्लोबल विलेज खूप जास्त मोठं असल्यामुळे चालून चालून पाय तर दुखतात आणि 2 ते 3 फेऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण एक्सप्लोअर करून होणार नाही. त्यात लहान मुलं सोबत असल्यावर अजून डिफिकल्ट होतं. तर पासमध्ये ना काही वंडर पॉईंट्स बाकी आहेत, त्याचे शेवटचे आम्ही 2 राईड्स करतोय, म्हणजे ते पॉईंट्स पूर्ण रिडीम होऊन जातील. लहान मुलांसोबत आपण एक पॅरेंट आहे ना अकंपनीसुद्धा करू शकतो. त्यामुळे मी याच राईडमध्ये आहे ना आतमध्ये बसलेली आहे बेंचवरती. आता आम्ही जातो आहे पहिल्या इंडिया पवेलियनमध्ये. तर बाहेर इथे व्हाईट हाऊस आहे. इंडियन पॅव्हिलियनमध्ये शो चालू आहे, डान्स चालू आहे ते बघूया. तर पविलियनमध्ये तुम्हाला असे हे स्टेज पण दिसतील जिथे परफॉर्मन्स होत राहतात तिकडच्या संस्कृतीनुसार. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इंडियन पवेलियनमध्ये सुद्धा इंडियन कल्चरनुसार वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू आणि कपड्यांचे दुकानं आहेत. ग्लोबल विलेज 28 एप्रिलपर्यंत ओपन असणार. यानंतर समरमुळे दुबईतल्या सर्व आउटडोअर ॲक्टिव्हिटीज बंद असतात. आता ना आर्विक चालून चालून थकला आहे, त्याच्यामुळे इकडे ना अशा सुद्धा सर्व्हिसेस आहेत. अशा या गाड्या आहेत मुलांसाठी मोठ्या. ही आर्विक बसला आहे ती मोठी 25 दिराम पर आर, ही छोटी 15 दिराम पर आर, आणि साध्या ट्रॉलीज ज्या असतात ना मागे त्या 10 दिराम पर आर. तर मग आता त्यातलं घेतो आहे आर्विकसाठी ना 1-2 तास तो बसेल त्याच्यामध्ये म्हणून. तर आता आर्विकसाठी घेतलेली आहे ही कार. 100 दिराम डिपॉझिट ठेवायचे आणि या कारचे 15 दिराम पर आर आहे. या हिशोबाने आपण किती आर्स यूज करतो त्या हिशोबाने. तर आता मग राहिलेल्या वेळात आहे त्याला फिरण्यासाठी म्हणून घेतलेली आहे. आणि आता आम्ही काहीतरी खाऊन घेणार आहोत पुन्हा एकदा, कारण मग अशी थोडंसं त्याला भूक लागली होती म्हणून थोडंफार खाऊन घेतलं. तर ते इंडियन पवेलियनच्या बाहेरच इंडियन चाट बाजार आहे, तिथून आता आम्ही खाण्यासाठी काहीतरी घेणार आहोत. असे बऱ्याच देशांचे क्युझिन स्टॉल्स तुम्हाला इथे दिसून येतील. इथून मी आता आहे ना मिक्स व्हेज पराठा ऑर्डर केलेला आहे आणि मस्त बसून खाणार आहोत, कारण पाय प्रचंड दुखलेले आहेत. आणि समोरच आहे सुंदर इंडियन पवेलियन हवा महल. इतकं भारी वाटतंय. हे पवेलियन आहे किंगडम ऑफ सौदी अरेबियाचं. आणि आता पुढे आम्ही जातो आहे मोरोक्को पवेलियनमध्ये.
कारण तिकडचं ऑर्गन ऑइल आम्हाला बघायचं आहे, कारण ते फार फेमस आहे केसांसाठी. चला तर मग जाऊ मोरोक्को पॅव्हलियनमध्ये. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा, कारण आणखी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत पुढे. आत्ता आम्ही चाललेलो आहोत ड्रॅगन लेकला, जिथे लेझर शो चालू आहे. गाडीतून बस. लेकमधल्या इतक्या कलरफुल लाईट्स आणि मधोमध असलेल्या ड्रॅगनमुळे तो इतका भयंकर सुंदर दिसतोय ना. लेकच्या त्या एंडला सर्व रांगेत बोट्स आहेत, जे फ्लोटिंग मार्केट आहे. या लेकमध्ये असलेली बोट म्हणजेच आब्रा, जिची राईडसुद्धा तुम्ही करू शकता. पुढे मी आली इराण पॅव्हिलियनमध्ये आणि तिथे मस्त लाईव्ह म्युझिक चालू होतं. समजत नाही पण ऐकायला छान वाटतं. समोरच आहे रोड ऑफ आशिया आणि आफ्रिकेचं पॅव्हिलियन. तर मग चला आशियामध्ये जाऊ. आशिया पॅव्हिलियनमध्ये एंट्री केल्या केल्याच राईट साईडला सगळ्यात पहिलं शॉप आहे हे. तिथे लाकडाच्या इतक्या सुरेख आणि रेखीव काम केलेल्या वस्तू आहेत ना. अगदी जहाजापासून कितीतरी वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. बघतच राहावं असं वाटतं. आणि आता शेवटचे 2 गेम्स आम्ही खेळणार आहोत आणि मग त्यानंतर रिलॅक्समध्ये एखादा शो बघत आम्ही बसणार आहोत. इथे मी आर्विकला घेऊन छोटीशी बोट राईड केल्यानंतर पुढे एक लास्ट आम्ही गेम खेळतोय, जो म्हणजे बास्केटमध्ये बॉल टाकायचा. पण त्यांचे बॉल असे आहेत ना की ते 100% बाहेर येतात. आणि सर्वात शेवटी आम्ही मेन स्टेजला आलेला आहोत आणि तिथे बॉलिवूड शो चालू झालेला आहे. आजच्या माझ्या व्लॉगमध्ये मी ग्लोबल विलेज, जे एक कल्चरल थीम पार्क आहे, जिथे एकाच ठिकाणी इतक्या सर्व देशांचे कल्चर, फूड आणि वापरल्या जाणाऱ्या वस्तू बघायला आणि घ्यायलासुद्धा मिळतात. त्याचबरोबर एंटरटेनमेंट शोज, इतके सारे गेम्स आणि एवढ्या सर्व देशांचे अट्रॅक्शन पॉईंट्स आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतात. म्हणूनच मी आधी म्हटलं की ग्लोबल विलेज हे स्वतः एक अट्रॅक्शन असून त्यामध्ये जगभरातले कितीतरी अट्रॅक्शन्स आहेत. आय होप माझ्यासोबत तुम्हीसुद्धा तितकंच एन्जॉय केलं असेल इतकं कलरफुल ग्लोबल विलेज बघताना. तर असा होता माझा आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.